नमस्ते मंडळी, आज ना मस्त असा झणझणीत तांबडा रस्सा आणि चमचमीत ग्रीन चिकनचा बेत केला आहे। तर मी येथे 1 किलो चिकनला हळद मीठ लावून 2 तास मुरण्यासाठी ठेवलं। यामुळे चिकन ही टेस्टी बनतं आणि मस्त सॉफ्ट शिजलं जातं। आता कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आणि तेलामध्ये चिकन चांगलं परतून घेतलं आणि यामध्ये पाणी न ऍड करता 5 मिनिटं चिकन शिजवून घेतलं। आता या स्टेजला यामध्ये 1 लिटर चांगलं कडकडीत गरम पाणी ऍड केलं आणि यातील अर्धा लिटर चिकन स्टॉक तांबड्या रश्श्यासाठी काढून घेतला। त्यानंतर मसाल्यासाठी 1 चमचा तीळ, अर्धा चमचा जिरे, 3 चमचे सुक्या नारळाचा किस, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे चांगला सोनेरी कलर येईपर्यंत खमंग भाजून घेऊन बारीक करून घेतलं। त्यानंतर यामध्येच 1 आगीवरती भाजून घेतलेला कांदा, थोडीशी देठासहित कोथिंबीर आणि 2 ते 3 चमचे पाणी ऍड केलं आणि याचं अगदी बारीक असं वाटण बनवून घेतलं। त्यानंतर झणझणीत रस्सा बनवण्यासाठी 2 चमचे तेल घेतलं। तेल कोमट झाल्यानंतर यामध्ये 4 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ऍड केला। तसेच आपण बनवून घेतलेलं वाटण ऍड केलं। मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घेतला आणि यामध्ये 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा चिकन मसाला ऍड केला। तसेच चिकनच्या स्टॉक सोबत 4 ते 5 पीस चिकनचे ऍड केले। हा रस्सा 5 मिनिटं मस्त असा शिजवून घेतला। वरून बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड केली आणि हा आपला मस्त असा झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा बनून तयार झाला। थँक्यू, बाय बाय।